लसीकरणाचे एकूण 2 प्रकार असतात, त्यामध्ये माणसांचे आणि जनावरांचे. तर आमच्या कंपनीत आज माणसांचे लसीकरण घेण्यात आले. लहानपणी शाळेत असताना अशा लसीकरणाच्या पद्धती राबवल्या जायच्या. आज पण तसाच फील आला जॉब लाईफ मध्ये. डॉक्टरांची टीम पण एकदम भारीच होती. त्यांनी काय डोळे, कान, रक्त, लघवी, दमा सर्व चेक केलं. जाता टीटीचं इंजेक्शन दिलं. तेवढ्यात आमचे यादव साहेब डॉक्टरांजवळ डोळे चेक करायला गेला. आता ड्रायव्हर आहे म्हटल्यावर डोळे चेक केलं पाहिजे ना साहेबांचं. तेवढ्या डॉक्टर साहेब विक्रम साहेबांना विचारतात कुठलं व्यसन आहे का म्हणून. आता त्यांच्याकडे बघून तरी वाटतं का त्यांना व्यसन असेल म्हणून. निरागस बाळ. तोपर्यंत इकडे नकुल साहेबांना भीती वाटत होती, आता डॉक्टर आपलं किती रक्त काढून घेतोय म्हणून. एक तर आधीच एसी मध्ये बसून रक्त तयार होत नाही. तोवर इकडे सोहम साहेब ट्रीटमेंट साठी बसलेलं. अमोल सरांनी त्यांना सांगितलं बघ डोक्याची ट्रीटमेंट होत असली तरी विचार एकदा. सोहम सरांनी मग डॉक्टरांकडे पाहिलं. तिथं डॉक्टरांच्याच डोक्यावर नाही तर सोहम सर म्हणलं आपली कुठनं ट्रीटमेंट होणार म्हणून गेलं माघारी उठून. बघता बघता इकडे सुकृत साहेबांचा पण नळी फुंकण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. अशा प्रकारे ऑफिस मधील लसीकरणाचा कार्यक्रम मस्तच रंगलेला होता. एका पाठोपाठ एक असे 200 ते 250 धनुर्वाताचे इंजेक्शन देऊन डॉक्टर